रसिकांचं पुनश्च एकदा आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. नाणेफेकीचा कौल जिंकून आर्यन स्पोर्ट्स टेंबरी टीमचं कॅप्टन शैलेशजी केंबार यांनी स्वीकारलेला बॉलिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले मोरिया 11 खाटेकर टीमला ओपनिंग पेअर मैदानाकडे. अ सक्सेसफुल फेअर इन दिस टुर्नामेंट. या स्पर्धेमधील यशस्वी फलंदाजांची जोडी सध्या आहे खेळपट्टीवरती उपस्थित. दोन्ही टीमसाठी अगदी टाळ्यांचा कडकडाट होत असताना पहिला बॉल अंपायर सिग्नल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर क्रिकेट टीमच्या खात्यामध्ये. लागोपाठच्या 3 षटकारांकरता पारितोषिक आहे विनय खाटेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं गणेशजी रसाल यांच्या वतीनं. स्टार्ट विथ वाईट. एक्स्ट्रा रन सोबत खातं खुलं झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं अकाउंट ओपन झालंय. अतिरिक्त धावसंख्येसोबत बिना मेहनतीच्या मुफतच्या धावसंख्येच्या साह्यानं सध्याच्या घडीला डावाचा हा शुभारंभ. शॉर्ट ऑफ लेंथ आहे ऑन साइडला स्वीप केलाय. पेटर्न स्ट्रोक फ्रॉम विनायक खाटेकर. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या नजदीक, परंतु अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. बॉल त्या ठिकाणी जरूर ब्रश झाला. येस इट्स अ 4 रन. अंपायर सिग्नल इट्स अ 4 रन. 4 धावा येतात विनायक खाटेकर यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या विद्युत लहरी आहेत त्या विद्युत लहरींना बॉल लागला की नाही यासाठी पंचांमध्ये देखील थोडीशी चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचलाय. विनायक खाटेकर यांच्या बॅटमध्ये येणाऱ्या 4 धावा धूमधडाका. चौकारासोबत मोरिया 11 खाटेकर संघाचे धावफलक पोहोचते पुढे 5 आकड्यावर. 5 रन ऑन बोर्ड. बॅकफुट वरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगलं जुळलं नाही. वेग अधिकचा होता या बॉल वरती. व्यवस्थित मेडलिंग करता आलं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अभि लॉंग ऑनच्या दरम्यान बॉलला उचलून फेक करते. सहजतेने एक धाव ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर त्याचबरोबर विनायक खाटेकर यांच्या खात्यामध्ये 8 वरती डीप मध्ये आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आहे मिड विकेट. हे क्षेत्ररक्षणाचं जाळ सध्या स्ट्रायकिंगला सामोरे जातील विनायक. स्टेप आउट होऊन स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न लाईन इथे मिस केली. फ्रंट लेग पुढे सरसावला होता. ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ च्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या बॉलला फसला. येतोय तो डॉट बॉल. काशीनाथजी कोळे मांडवरांचं शुभागमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. डॉट बॉलनं षटकाची सांगता करत असताना योगेश कौर. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. रन झालेले आहेत बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाचे 11. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. सुहास केंबारे येतात बॉलिंग ट्रॅकवर. तर गणेशजी रसाल यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक करता सुहास केंबारी यांच्यासाठी. षटक सुरू होत असताना हे डावाचं दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. डीप मध्ये 3 फिल्डर. डीप मध्ये 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना स्क्वेअर लेग मिड विकेट आहे ऑन साइडला. एक क्षेत्ररक्षक उभा आहे तो म्हणजेच अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला डीप मध्ये. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सुहास यांनी सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड स्टंप. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील दौलत. पहिला बॉल स्विचिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी खोलवर टप्प्याचा. बॅटन बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. सिग्नल फ्रॉम लेग बॅट्स फ्रॉम अंपायर. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर टीमच्या खात्यामध्ये पहिल्या बॉलवरती स्विचिटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दौलत यांचा अभ्यास जरूर त्यांना आलं, परंतु एक धाव सहजतेनं आता मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाला सिंगल नंतर रन झालेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये 12. स्ट्रायकिंग इनला आहेत विनायक खाटेकर. षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश रसाल यांच्या वतीनं. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. लेनचा अप्रतिम कुठेतरी त्याच्या बॅटमधनं धावा येऊ देत नाही सुहास केंबारे. ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे सध्याच्या घडीला आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाकरता.
या बलीला फुलर लेंथ अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पिचिंग आउटसाइड ऑफटिक झाला, त्यानंतर बाहेरच्या बाजूने टर्न देखील होताना पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, क्रिकेटचं क्षेपणास्त्र म्हणून या चेंडूची गणना नक्कीच बऱ्याचदा समालोचक करत असतात. त्या थाटणीचा, त्या कलाटणीचा चेंडू आता सुहास यांच्या स्पेलमधून येताना पाहायला मिळतो. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल, कन्सिक्युटिव्ह 3 इन अ रो. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुट होती पुल करण्याचा प्रयत्न, बॉल न उंची जास्त घातली, लांबी कमी, फिल्डर बॉलच्या खाली, मिड विकेटला प्रशांत केंबारी देतो झेलची आम्ही. फलंदाज बाद, मोठा अडसर दूर केलाय, मोठी विकेट. जल्लोष सेलिब्रेशन करत असताना मैदानामध्ये संघ आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. ही पहिली विकेट. विनायक खाटेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डॉट बॉलचा प्रेशर कुठेतरी चंदू या स्ट्रोक वरती पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं सेट केलं स्ट्रायकिंग एंडला विनायकला, चूक करण्याकरता भाग पडला आणि चांगला झेल डीप मध्ये अंती टिपला प्रशांत केंबारीनं. सेफ हँड्स कम डाऊन द बॉल अँड टेक अ व्हेरी गुड कॅच ॲट इंडीड. फर्स्ट विकेट गोज डाऊन. हा पहिला गडी बाद होत असताना 12 या आकड्यावरती बॅटर इंटायर होतं विपुल. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला दौलत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिसॅमिक स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी नाकार देत नाहीये आणि फाईन लेगच्या फिल्डरनं आणखीन एक सोपा झेल आता टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. लागोपाठचा पोहोचतोय हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या मोरया 11 खाटेकर क्रिकेट संघाला. दौलत आल्सो बॅक टू द पॅव्हिलियन. किफायती, कमी खर्चू आणि इकॉनॉमिकल बॉलिंग सुहास यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धाव खर्च केली फक्त 1 आणि 2 विकेट या सेमीफायनल नंबर 2च्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी संपादित केलं. वाट अ परफॉर्मन्स. अगदी 40 प्लसचे देखील क्रिकेटर असले तरी क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व. सातत्यानं सराव देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सुरू असतो आणि त्यांच्या यशाचं गमक या सामन्यामध्ये नक्कीच तुम्ही पाहू शकता. सलामीचे फलंदाज दोन्ही मैदानाच्या बाहेर. विपुल यांच्या साथीने आता न्यू बॅटर इंटायर होतं. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला या टीमचा आणखीन एक भरोशाचा विश्वासू फलंदाज देवीदास सध्या पाहायला मिळेल आपल्याला खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना. ओव्हर नंबर 3, डावाचं षटक तिसरं सुरू होत आहे. योगेश कोर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ऑलरेडी मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे संघ जनमान बेलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायचा या मॅच मध्ये कुठला संघ विजय होऊन पोहोचेल म्हणून स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृतिचषक 2022च्या या अंतिम सामन्यामध्ये. त्याचसाठी सुरू असलेली लढाई, त्याचसाठी सुरू असलेली ही धडपड, त्यासाठी दोन्ही टीम मैदानामध्ये घेत असलेली मेहनत. परंतु आतापर्यंत मेहनत तर म्हणेल मी या ठिकाणी यशस्वी झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाची. ज्या पद्धतीनं कॅप्टननं ओपिनियन मध्ये शेअर केलं होतं 50 पेक्षा कमी धावसंख्येच्या आत रोखण्याचा प्रयत्न जरूर करू मोरया 11 खाटेकर टीमला आणि त्या प्रयत्नाच्या दिशेने आता या टीमनं पाऊल तर टाकायला सुरुवात केली आहे. 2 ओव्हरचे अंती रन झालेले आहेत 12, विकेट गमावले 2. पॉवर प्ले मध्ये थोडीशी नाखुश, निराशाजनक आणि उदासवानी कामगिरी करत असताना मोरया 11 खाटेकर टीम करता विनायक ज्यांच्या बॅटमधनं 2 चौकार येताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर दौलत देखील आता बाद झालेत. या 2 फलंदाजांवरती पूर्णपणे दारमदार आहे, जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीने त्यांना मैदानामध्ये खेळावं लागेल. पहिला बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या फिल्डरला संधी नाहीये, किरणच्या हाताला घासून बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेगवान स्ट्रोक, बंदुकीतून जितक्या सोसाट्यानं गोळी निघावी तितक्या सोसाट्यानं हा बॉल निघाला स्ट्रायकिंग एंडला देवीदास यांच्या बॅटमधून आणि सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार करत असताना हा चौकार. चौकारासोबत इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन होत आहे. सांघिक धावफलक पोहोचत असताना बॅटिंग करणाऱ्या मोरया 11 खाटेकर क्रिकेट संघाचं 16 या आकड्यावर. या बॉलला फुल लेंथ होतो ऑन साइडला आडोबॅटने दिशा दिली, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला हा बॉल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. अजिबात रस दाखवलेला नाहीये, इंटरेस्ट दाखवला नाहीये तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज विपुलनं. मिळेल ती फक्त एकच धाव आणि सिंगल धावसंख्येसोबत सांघिक धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 17 या आकड्यावर. षटक तिसरं सुरू असताना योगेश यांचं वैयक्तिक या डावाचं त्यांचं हे दुसरं षटक. सेकंड स्पेल मध्ये देखील आता स्ट्रायकिंग एंडला सामोरे पाहायला मिळतील विपुल.
या बॉलला फोर्सिंग स्ट्रोक, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, कडक साऊंड, अगदी मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. सनी पहिल्या अटेम्प्टमध्ये उचलून फेक होईल, मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल पेक्षा अधिक जास्त काहीही नसेल. सिंगल धावेसोबत हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल. 18 या आकड्यावरती षटक सुरू असताना डावाचे सध्याच्या घडीला तिसरं योगेश कोर यांच्या माध्यमातून. विपुल आणि देवदास या दोन फलंदाजांना सध्याच्या घडीला या मॅच मध्ये भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप रचावी लागेल. 50+ रन संख्या जरी उभारली तरी ते एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच म्हणता येईल या खेळपट्टीवर. अगदी स्विंगिंग यॉर्कर, पायात टाकला होता हा बॉल. क्रिकेटमध्ये स्कोरिंगसाठी फुटवर्क आणि मोबाईलमध्ये कॉलिंगसाठी नेटवर्क असणं गरजेचं असतं आणि त्या फुटवर्कचा अभाव या स्ट्रोकवरती जरूर पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता, लाईन परफेक्ट होती. अगदी आउटसाइड ऑफ्टिंग पिचिंग झाला. हॉटस्पॉटमध्ये कॉरिडॉरमध्ये आता बॉलिंग होत असताना योगेश कोरची वेगाबरोबर आता दाहकता देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतीये. सुपर्ब डिलिव्हरी, मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग, इट्स अ डॉट बॉल. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील इथे फसला. तो म्हणजे स्ट्रायकिंग गेला फलंदाज देविदासचा. येतो तो लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. बॅट्समनला फॉलो करतायत, त्याचा बॉडी स्टान्स, त्याचा बॉडी वेट, या सगळ्या गोष्टींचा अगदी अचूक अंदाज, अचूक अनुमान, अचूक ऑब्झर्वेशन पाहायला मिळतंय योगेश कोर यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर प्रत्येक बॉलवरती आता ही विविधता. यावेळेस लेनचा अप्रतिम वापर. या बॉलला बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा विकेट किपर कडून झाली मिस्टेक. बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये लॉंग लेगला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाल्यानंतर मिळतात त्या धावा 2. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर, तिसरं षटक याचबरोबर समाप्त होते आणि 3 षटकांच्या अंती बॅटिंग करणारा संघ मोरिया 11 खाटेकर आतापर्यंत या मॅच मध्ये जाऊन पोहोचला. 2 विकेट गमावल्यानंतर 20 या आकड्यावर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जाईल, तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओव्हर नंबर 4, चौथं षटक टाकण्याकरता आर्यन स्पोर्ट्स टिंबरी टीमच्या वतीनं स्ट्रायकिंग गेनला पाहायला मिळतील बॅट्समन विपुल आणि नॉन स्ट्रायकिंग गेनला असतील बॅट्समन देविदास. 3 ओव्हरच्या अंती माफक धावसंख्या धावफलकावरती 2 गटांच्या मोबदल्यामध्ये अंकित होतात एकूण 20 धावा. चौथं षटक सुरू असताना राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत्यात प्रशांत. पहिला बॉल बॅकफुट देऊन शॉर्ट आर्म पुल केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये, उचलून फेक होईल. या दरम्यान मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल डबल हवा तसा इम्पॅक्ट, हवा तसा प्रभाव धावफलकावरती देखील तुम्हाला होताना पाहायला मिळत नाहीये. स्लॉपर स्टडी अजूनही थोडीशी संयमानं ही धावसंख्या पुढे पोहोचताना पाहायला मिळते. 21 या आकड्यावर.
राईट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग गेमला खेळण्याकरता तयार होतोय देवीदास. फील्ड मध्ये चेंजेस करत असताना एस्टियनच्या पाठीमागे विकेट किपर मनोज केंबारी. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगचा फिल्डर आता तैनात केला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. स्विचिट अटेम्प्ट केला परफेक्ट ऑफ द बॅट. स्वीट साऊंड फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा घेतला आणि बॉल आता मुसंडी मारून निघून चाललाय. सीमारेषेला चिडून फाडून भेदून दुबागून डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल अजून यायचा. इट्स अ मिनिमम ऑर मॅक्सिमम. इट्स अ मिनिमम. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. हा येतोय चौकार. चौकारानंतर रन झालेले आहे 25. षटक चौथं सुरू असताना प्रशांत यांचा स्विचिटचा अप्रतिम फटका. बेमिसाल टायमिंग लाजवाब स्ट्रोक स्ट्रायकिंग केला देवीदास यांच्या बॅटमधून. खरं तर या स्ट्रोकसाठी नितांत सरावाची आवश्यकता असते. या बलीला बॅकफुट देऊन हा पंप पूल केलाय. क्षेत्र खाली आहे. मिड विकेटच्या दरम्यान टप्पा घेतला आणि बॉल आता फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय बाउंड्री रोपच्या पलीकडे. येतोय तो लागोपाठचा दुसरा दमदार चौकार बॅट्समन देवीदास यांच्या बॅटमधून. या 4 धावा. गुड शॉट. टार्गेट केले सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत केंबरे आणि त्याच्या विरुद्ध आता वेगाने धावा एकंदरीत गोळा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग केला बॅट्समन देवीदास यांचा. लागोपाठचे 2 चौकार. दाफलकाला दिली जाणारी ही नवसंजीवनी. चौकारानंतर रन झालेला आहे 29. 29 रन ऑन बोर्ड. कमबॅक हवं होतं ते कमबॅक या 2 बॉलवरती झालंय. मोर्या 11 खाटेकर टीम संघाकरता देवीदास यांच्या वतीनं. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिस टायमिंग स्ट्रोक. संधी आहे जेलची. 2 फिल्डर बॉलच्या खाली पोहोचले. कॉलिंग चांगलं राहिलं. लास्ट मोमेंटला किरण हा चांगला झेल तिथे टिपलाय. 2 चौकार ठोकल्यानंतर जो अडसर मैदानामध्ये होता तो अडसर आता दूर केलाय. देवीदास बॅक टू द पवेलियन. 29 या आकड्यावरती 3 लॉस. बॅटिंग करणारा संघ मोर्या 11 खाटेकर. विकेट येताना पाहायला मिळेल. जो बॅट्समन मैदानामध्ये धावा बनत होता खास करून त्या फलंदाजाला आता बाद केलंय ते म्हणजेच प्रशांत केंबरेनं. न्यू बॅटर रिटायर होतं. बॅटिंग ऑर्डर नंबर 5. 5व्या क्रमांकावरती खेळपडीकडे मार्गस्थ होतोय अनिकेत. 29 ऑन बोर्ड. 29 धावा दाफलकावरती. हॅलो. डीजे सोनूचे भाऊ कालेकर जर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. डीजे ऑपरेटर भाऊ कालेकर. ला सध्या 3 लॉस. बॅटिंग करणारी टीम मोर्या 11 खाटेकर. चौथं षटक सुरू असताना अजूनही बॉल शिल्लक आहेत 2. स्ट्रायकिंग गेमला सामोरं जातील विपुल. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा शॉट थर्डमॅनच्या फिल्डरने टिपला. आणखीन एक सुंदर झेल. फलंदाज विपुलची केली देखील फेल. लागोपाठचा धक्का दुसरा. त्याचबरोबर वैयक्तिक दुसरं सुयश प्रशांत केंबारे यांच्या करता. फलंदाज बाद. विपुल आल्सो बॅक टू द पवेलियन. 1 more wicket goes down.
का हे चित्र पाहण्याजोगं असेल. 2 चौकारानंतर केलेलं हे दमदार कमबॅक दमखम आता त्यानं दाखवलाय. लागोपाठचे 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर टीमला पोहोचला हा 4था धक्का. अनिकेतच्या सोबत आता समाधान हे 2 बॅट्समन आहेत मैदानाकडे. स्टील 1 टू गो. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. being bowled by Prashant Kembare. He is now on white trick. ऑन अ विकेट हॅट्रिक. संधी आहे प्रशांतला. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल. क्षेत्र खाली आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल दणदण करत निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड केलाय समाधान यांनी 4थ्या षटकाचा आणि 4 षटकाची अति आता 4 गडी गमावल्यानंतर रन झालेले आहे 31. थ्री ऑन बोर्ड. 33वा धावफलकावरती होत आहेत. एकंदरीत या षटकामध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. अंतिम बॉलवर देखील 4 धावा आणि या चौकारासोबत धावफलक पोहोचले ते इन डबल डिजिट. 33 ऑन बोर्ड. 8.25 धाव्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन केली आहे. ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या मोरे 11 खाटेकर क्रिकेट संघानं. अंतिम अखेरचा आणि पहिल्या डावाचा निर्णायक षटक हवी येतात बॉलिंग ट्रॅकवर आर्यन स्पोर्ट्स टेंबरी टीमच्या वतीनं. अंतिम षटक पहिल्या सत्राचं ट्रॅकिंग केला सामोरं जातील अनिकेत. कॉमेंट्री बॉक्स एन कडून डावाचं शेवटचं अखेरचं षटक टाकण्याकरता सज्ज होत असताना अविनाश ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेगवार बाउन्स हुक करण्याचा प्रयत्न फसला. बॉल डायबर्ट होतो शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्राच्या चुनला कव्हर करून फेक करेल तोपर्यंत मिळेल ते आणखी एक धाव अनिकेतला आणि हे सांघिक धावफलक पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाचा या सिंगल रन सोबत 34. 34 आकडावर. ट्रॅकिंग गेला सामोरं जातील समाधान. या वेळेला लाईन इथे खराब आहे. इट्स अ डेड बॉल सिग्नल फ्रॉम अंपायर. अगदी हाफ पिच वरती बॉल रिलीज केला गेला त्यानंतर मेन अंपायरचा सिग्नल आला डेड बॉलचा. इथून पुढे जितके बॉल हाफ पिच वरती रिलीज होतील ते बॉल नोच्या स्वरूपात काउंट केले जातील. कदाचित या गोष्टीची जाणीव गोलंदाजाला देखील आहे. 34 रन स्कोरबोर्ड वरती असताना 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्राचा. या वेळेला बॅकफुट होती येऊन स्क्वेअर ड्राईव्ह. अंपायर सिग्नल इट्स अ नो बॉल आणि हा बॉल आता जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो +4. तेच आहे बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर संघाकरता आणि त्या 5 धावा या बॉलवरती त्यांना पाहायला मिळत आहेत. ऑल्सो कॉल फ्रॉम फ्रीट बाय अंपायर. एक्स्ट्राच्या 5 धावसंख्येसोबत धावफलक वेगानं मुसंडी मारताय. फ्लाय होत असताना हे धावफलक जाऊन पोहोचले ते 39 आकड्यावर. उघडा डोले पहा नीट. बॉल आहे फ्रीट. संधी आहे स्ट्रायकिंग इनला बॅट्समन समाधानला. या बॉलला शॉर्ट ऑफ लेंथ होता हुक करण्याचा प्रयत्न. बाटची लिडिंग एज बॉल पाठीमागे. झेल तर जरूर ड्रॉप झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्रायकिंग इनला कॉलिंग चांगलं. नॉन स्ट्रायकिंग इनला बॅकअपच नाहीये. तिसऱ्या रनचा प्रयत्न आता होताना दिसेल आणि अशा तिसऱ्या रनच्या प्रयत्नात आता फलंदाज समाधानला व्हावं लागेल धावबाद. मोहा आवरला नाही
अखेर आता हा प्रयत्न पडला जीव घेणा. फलंदाज धाबाद 2 धावा ऍड होत असताना 41 ला आता 5 लॉस. बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 खाटेकर. टीम करता या बलेला ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. अगदी थापावरती आदळतो हा बॉल. स्वतःच्या क्षेत्ररक्षण कव्हर केला जाईल. चेंडू अभि यांच्या माध्यमातून स्वतःच्या गोलंदाजीवरती मिळेल ती फक्त एकच धाव लेगबाच्या स्वरूपात आणि हे सांघिक धावफलक आता पोहोचेल सिंगल रन सोबत आतापर्यंत 42 या आकडावर. स्ट्रायकिंग एंडला योगेश जे दाखल झालेत खेळपट्टीवरती नंबर 7 7व्या क्रमांकावरती. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी फुल लेन पुढ्यात टाकलेला हा बॉल. स्ट्राईक हवी आहे. ज्या पद्धतीनं पाण्याच्या बाहेर आता मासा तडफडाव तसा स्ट्राईक साठी तडफडतोय नॉस्ट्राकी गेंडचा बॅट्समन अनिकेत. परंतु ती स्ट्राईक इतकी सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीये कारण विकेट किपर तितका चाणाक्ष आहे, तितका चतुर आहे, तितका चालाक आहे. इट्स अ डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेलं 20 घेत असताना 42 वर. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील लाईन मिस केली आणि इथे विकेट येताना पाहायला मिळेल. इट्स अ डॉट बॉल. डायरेक्टली जर बॉल यष्टी रक्षकाच्या हातात असेल तर तुम्ही धाव कंप्लीट करू शकत नाहीये. तो डॉट बॉलच असेल. आवश्यकताच नव्हती ही रन घेण्याची नॉन स्ट्रायकिंग गेमच्या बॅट्समनला. स्कोरेबल डिलिव्हरीवरती एक्झॅक्टली तुम्ही रन कंप्लीट करू शकता. बॅकफुट होती यावेळेला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये बॅकवर्ड पडला आणि ते जेल फिनिश. फलंदाज बाद. अंतिम चेंडूवरती मात्र सफलता अभिषसाठी आणि त्याचबरोबर हे 6वं सुयश फिल्डिंग करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाकरता. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिलं सत्र 5 षटकाचं समाप्त झालं आणि पहिल्या 5 षटकांच्या अंती मात्र धावफलक पोहोचले. ते 6 गडी गमावल्यानंतर 42 आकड्यावर मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाचं 43 रनचं टार्गेट सेमीफायनल नंबर 2 मध्ये आता ठेवण्यात आलंय मोरिया 11 खाटेकर या टीमच्या वतीनं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाच्या समोर. आणि हे टेंबरे संघ टार्गेट कशा पद्धतीने चेस करेल ऐकूयात सेकंड इनिंग मध्ये सुनीलजी शेलके यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. निलेश बाबरे कॉम्बॉक्स मध्ये त्वरित आपण संपर्क साधायचा. निलेश बाबरे. धन्यवाद.
इथे मात्र लागल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे पहिल्या सत्रात फलंदाजी करत असणाऱ्या मोरिया खाटेकर या संघाच्या माध्यमातून विनायक यांची चांगली फलंदाजी आपण पाहिली, व्यक्तिगतरित्या 9 धावा धावपलकर जोडल्या. त्यानंतर देवा नावाचा फलंदाज चमकताना आपण पाहिला, ज्याच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला 15 धावांची इनिंग पाहायला मिळाली. समाधानने शेवटी फिनिशिंग टच दिलाय, 8 धावा त्याने जोडल्या आणि सरमिसळ करत 42 धावा धावपलकावर लागले. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग किती मात्र करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आर्यन स्पोर्ट्स टेंभरे या संघाला या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आई एकविरा चषकाचे प्रणेते जगदीची भाग्यवंत आपणास विनंती आहे, आयोजकांकडून आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सलमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये जाताना आपण ॲज युजल पाहू शकता. द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर आणि त्याच्या साथीने मनोज खेंबारी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना निश्चितच आपण पाहू शकाल. मुरबाड तालुक्यातील एक अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा, मुरबाड तालुक्यातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला इथे मात्र आलेली आहे. नियोजन आणि आयोजन याच्यामध्ये असलेली सुसूत्रता, भव्यता, दिव्यता निश्चितच मित्रांनो आपण अनुभवतोय. अनेक स्तरातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सहकार्य लाभलेलं आहे. एकामेक असाह्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे निश्चितच ज्या ज्या दानशूर दात्यांनी ज्यांनी या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी सरळ हाताने मदत केली त्या सर्वांचा खऱ्या अर्थाने मित्रांनो आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करूया. हे मैदान अतिशय विस्तीर्ण अशा पद्धतीचं मैदान आहे. मुरबाड तालुक्यातील अव्वल मानांकित अशा पद्धतीचं आहे मैदान आहे. काही बॅरियर्स मैदानाच्या आतमध्ये निश्चित जरी असतील तरी निश्चितच कोणत्याही पद्धतीने इथे मात्र बाउंड्री लाईनच्या आसपास बॅरियर्स आपल्याला पाहायला मिळत नाही आणि रेस्ट्रिक्टेड बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळत नाही. गोल अशा पद्धतीचं हे मैदान आहे. समालोचन कक्षाच्या समोर निश्चितच विस्तीर्ण झाडी आपण पाहू शकता. वृक्षबल्ली अमाहसो येरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवीती आणि तोच बोध इथे मात्र या मैदानात आल्यानंतर आपल्याला निश्चितच होत असतो. मन प्रफुल्लित होत असतं आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल जस्ट अबाउट टू स्टार्ट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार अनिकेत. यावेळेचा पहिलाच फटका इथे मात्र फसला. योगेश कोर इथे मात्र बाद होतोय. व्हॉट ए बिग 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 ब्लो. गोलंदाजाला मिळाली तर निश्चितच त्याचा आत्मविश्वास किती वाढलेला असेल. ड्रीम विकेट फॉर दी बॉलर अनिकेत. पहिल्या चेंडूवर फार मोठा अडसर इथे मात्र बाद केला. या अगोदर जितके सामने टेंभरे संघाने जिंकले होते त्या सामन्यांमध्ये खऱ्या अर्थाने बल्क ऑफ दी रन्स हॅड बीन स्कोर्ड बाय योगेश कोर आणि आता त्याला मात्र पहिल्या चेंडूवर बाद व्हावं लागतं. खऱ्या अर्थाने बाद केले गोलंदाजाने. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने लेंथ तिथे प्रोव्हाइड केली होती, स्लॉ करायचं होतं चेंडूला, चेंडूपैचा संपर्क आला होता तरी सुद्धा त्या पद्धतीने जितका तो हवा होता तितका चांगला संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये आणि बाद होऊन इथे मात्र परतावं लागतं योगेश कोर सारख्या मोठ्या फलंदाजाला. आता मात्र कसोटी असेल खऱ्या अर्थाने आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघाची. त्यांना जे लक्ष गाठायचंय 5 षटकांमध्ये 43 धावा, तितकं मोठं लक्ष जरी नसेल तरी इनफॉर्म बॅट्समन ज्यावेळेस मैदानातून बाहेर येतो त्यावेळेस खेळाडू कक्षामध्ये अतिरिक्त दबाव येत असतो. योगेश बाद झालेत. मनोज आणि त्याच्या साथीने किरण नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल असतील. अनिकेत गेटिंग रेडी ऑन हिज बॉलिंग मार्क, राईट आर्म ओ द विकेट. मनोज याच्यासाठीचा हा चेंडू आहे. शपल क्रॉस झाले. फक्त आणि फक्त दिशा दिली चेंडूला. पॉवर प्लेचा यावेळेस झालेला सुयोग्य वापर चेंडूने केली. सीमा रेषेची सफर. यावेळेचा चौकार. मध्ये 42 धावा धावपलकावर लागले. 43 धावा तितका मोठा आव्हान नाही. ग्रामीण क्रिकेट बदलले, टेनिस क्रिकेट बदलले. टेनिस क्रिकेट बदलत असताना निश्चितच खेळाडूने खेळायचे शॉट्स बदलले. वेगवेगळ्या पद्धतीचे इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहत असतो. या अगोदरचा फटका तेच आपल्याला सांगून गेला.
यावेळेस मला असं वाटतं हा चेंडू इथे मात्र डेट घोषित केला गेलेला आहे. एस पंच आमच्याकडे वळतात. निश्चितच ही जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अर्ध्या भागाच्या अलीकडे खऱ्या अर्थाने सॉइल पिच आहे. त्या सॉइल पिचवर जर तुम्ही चेंडू पिच केला तर पहिल्या वेळेस निश्चितच तुम्हाला तिथे मात्र क्षमा दिली जाईल आणि तो चेंडू डेट घोषित केला जाईल. पुन्हा तीच चूक जर तुमच्या माध्यमातून झाली तर त्यानंतर तुम्ही क्षमेस पात्र नाही. त्यानंतर चेंडू नो बॉल इथे मात्र घोषित केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेला आपण पाहू शकाल. अनिकेत ऑन इज बॉलिंग मॅट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यावर गोलंदाज कशा पद्धतीची लेंथ आणि लाईन इथे मात्र अप्लाय करेल याचा अंदाज कधी कधी फलंदाजांना निश्चितच येत असतो. इथे मात्र गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. राईट आर्म राऊंड द विकेट फॉर मनोज केंबारी. समोर ठेवले यावेळी चेंडूला सन्मानजनक पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दिली. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. चेंडू अडवला जातो, फेकी केली जाते. एक धाव या धावफलकावर अशी ही जोडण्यात येईल आणि धावफलक आपण पाहिलं तर निश्चितच पंचतारांकित 5 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 5 या आकड्याला हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं महत्व आहे. माणसाचं शरीर खऱ्या अर्थाने पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि 5 आकडा म्हटलं तर आपल्याला 5 स्टार निश्चितच हॉटेल सुद्धा आठवत असतात. पंचतारांकित हॉटेल्स आठवत असतात. त्याची मेजवानी सुद्धा आठवत असते. मैदानाच्या आतमध्ये तीच मेजवानी इथे मात्र मोठ्या फटक्यांनी पूर्ण केली जाईल का प्रेक्षकांची, हा 100 प्रश्न आहे. गोलंदाज तयार असतील. अनिकेत. अप्रतिमरित्या हा चेंडू इथे मात्र हाताळला गेलेला आहे. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलंय वळण आणि त्याचबरोबर उसळी. या दोन्ही गोष्टी एकत्रित जर येत असेल त्यावेळेस फलंदाज किती मोठा असेल तर त्याला तरी कुठेतरी बॅकफुटला जावं लागतं, वेट करावं लागतं, टेम्परामेंट इकडे मात्र शो करावी लागते, क्रिकेटिंग शॉट्स खेळावे लागतात. चेंडूपैचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला नव्हता. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता करण्यामध्ये यशस्वी ठरलाय यावेळेस गोलंदाज अनिकेत. या षटकातील 4 चेंडू झालेत. 5व्या चेंडूसाठी स्वतःला तयार करतोय. लोअर पुल टॉस आहे. फक्त आणि फक्त इनफील्डला भेदला. डाऊन दी ग्राउंड इथे मात्र खेळून काढला हा फटका. अप्रतिम दर्जाचा दर्जेदार चौकार. धन्यवाद. धावफलक धावा आपण पाहिल्या तर निश्चितच 9 पर्यंत जाऊन पोहोचलेलं धावफलक आपण पाहू शकता. आतापर्यंत एक गडी बाद झालेला. पहिल्या चेंडूवर योगेशला बाद केलेलं होतं गोलंदाजांचे. त्यानंतर कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांचं. मनोजच्या बॅटमधून एक चौकार आला, किरणच्या बॅटमधून एक चौकार आलेला. धावफलक 9 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. अनिकेत या शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने ऍप्लिकेशन लेवल त्याची ठेवेल, इथे मात्र स्किल कशा पद्धतीने अडॉप्ट करेल आणि हा चेंडू कशा पद्धतीने हाताळील, येणारा काळ आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल. खऱ्या अर्थाने या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईलच, पाहायचा. इथे बिगिट करायचा होता. चेंडूपळीचा इथे संपर्क आला नाही. इथे मात्र अँगल क्रिएट केला गेला. त्याचबरोबर क्लोज किपिंग करत असताना आपण निश्चितच VK विनायक खाटेकर याला पाहिलं. अप्रतिमरित्या एक अँगल क्रिएट केला गेला. चेंडूपळीचा कोणताही संपर्क आला नाही. बिगिट करण्याचा अयशस्वी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. आणि याचबरोबर पहिलं षटक मित्रांनो संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा आहेत 9. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना हे प्रत्युत्तर आहे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्स टेंभरे या संघाचं. ग्रामीण क्रिकेटचा थरार मित्रांनो आपण अनुभवतोय. मुरबाड तालुक्यातील एक अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा आहे. आयोजन नियोजन अतिशय सुसूत्र पद्धतीने इथे मात्र केलं गेलेलं आहे. आयोजनाची दिव्यता, नियोजनाची भव्यता आपण निश्चितच अनुभवतोय. प्रेक्षकांना निश्चितच उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पॅन्डल्स इकडे मात्र उभारले गेलेले आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठ जर आपण पाहिलं तर फार मोठा अशा पद्धतीचं मुख्य व्यासपीठ इथे मात्र उभारलं गेलेलं आहे. क्रिकेट खेळत असताना निश्चितच टॉसला फार महत्व असतं, नाणेफेकीला फार महत्व असतं. हीच गोष्ट आयोजकांनी लक्षात घेतली आहे आणि नाणेफेकीसाठी स्वतंत्र इथे मात्र कक्ष उभारलाय. टॉस का बॉस निश्चितच मुख्य व्यासपीठाच्या आतमध्ये नाणेफेकी कक्षाला इथे मात्र जागा दिलेली आहे. यावरून नाणेफेक किती महत्वाची आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये आणि या आयोजकांचं लक्ष किती छोट्या छोट्या गोष्टींकडे आहे याचा निश्चितच याची पोचपावती आपल्याला मिळत असते, याचा अंदाज आपल्याला लागत असेल. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलक क्रमांक 2चं षटक घेऊन निश्चितच आपण पाहू शकाल. दौलत ऑन इज बॉलिंग मार्क, गेटिंग रेडी, राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल इथे मात्र करताना आपण स्कीपर पाहतो आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पाहायचंय फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अपॉइंट केलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी
बरोबर मध्यात इथे मात्र अपॉइंट केलेला आहे. त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना. दौलत पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन कट केलेला. अप्रतिमरित्या तिथे मात्र एफर्ट पाहायला मिळाला, परंतु निकाल काय आहे तर हा चेंडू सरळ निघून गेला. डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दर्जेदार चौका. नसतात त्यावेळेस खर्च करताना आपण विचार करत असतो. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांसाठी तीच फार मोठं आव्हान आहे, कारण धावपलकर धावा तितक्या फारशा नाही आहेत. ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप इथे मात्र टेंबरे संघाकडे आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला विचार करून हाताळावा लागेल. इथे मात्र डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोर आले आणि फक्त आणि फक्त दिशा दिली, चेंडूला वळवल्या. डीप पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षकाला यावं लागतं. चेंडू अडवला जातो, फेकी केली जाते. 2 धावा तत्पूर्वी या धावपलकर जोडण्याची संधी होती आणि ती संधी पूर्ण झाली. 15 धावा यावेळेस त्या धावपलकर जोडलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 2चं षटक दौलतच्या माध्यमातून इथे मात्र हाताळलं जात आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या निश्चितच चौफेर आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सामना निश्चितच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा या मैदानाच्या आतमध्ये झालेला आपण पाहिलेला आहे. गोलंदाज तयार. दौलत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत असताना या षटकातील दुसऱ्या षटकातील क्रमांक 3चा चेंडू घेऊन सज्ज असतील. यावेळी क्षेत्ररक्षकाला निश्चितच डीप पॉइंट मध्ये घेऊन आलेले आहेत. यावेळी समोर ठेवलेला एक ओव्हर टप्प्याचा चेंडू आहे, त्याला अक्षरशः खोदून काढावं लागलेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस होता, चेंडूवर आले, चेंडू अडवला, इथेही फेकी झाली आणि याही वेळेस द रिझल्ट इज द सेम. 2 runs have been completed successfully with the help of these 2 runs. Score is moving now 17. 17 धावा धावपलकर आहेत विथ दी लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी आतापर्यंत बाद झाले आहे. ज्या वेळेस 17 धावा धावपलकर असतात त्या वेळेस कुठेतरी खतरा आलेला असतो आणि तो खतरा इथे फलंदाजाच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळेल का? पाहायचंय. टांगती तलवार असेल की एखादा मोठा फटका निश्चितच या फलंदाजाच्या माध्यमातून इकडे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करतात दौलत. राईट आर्म ओ दी विकेट. यावेळेस बघा पुन्हा एकदा फलंदाज बचावले असं म्हणायला हरकत नाही. 17 धावा धावपलकर असतील की त्यानंतर काही ना काहीतरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या विरोधात घडत असतं आणि इथेही तेच झाले असं म्हणायला हरकत नाही. चेंडू फळीचा संपर्क आला असता तर कुठेतरी जेलबाद होऊन या फलंदाजाला परतावं लागलं असतं. बाल बचावले असं म्हणूयात. दौलत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना आपण निश्चितच पाहू शकाल. यावेळेस धावपलकर धावा स्थिर आहेत 17. एक गडी आतापर्यंत बाद झाले. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. दिस इज दी सेकंड सेमी फायनल. यावेळेस पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. एसीडीज पंचांनी इथे मात्र पारखली आहे. चेंडूचे पिचिंग कुठे आहे? हाफ पिचवर इथे मात्र हा चेंडू पिच केला गेलेला आहे आणि तो जो इकडे मात्र प्रेशर क्रिएट झाला होता तो प्रेशर निश्चितच इथे मात्र रिलीज केला गेलेला आहे गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजासाठी ही एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही स्वप्नील, कारण ज्या वेळेस तुमच्या विरोधात फार मोठी फटकेबाजी होत असते एखादा चेंडू असाही तुम्ही वापरून निश्चितच थोडासा प्रेशर लेवल कमी करू शकता. तो अगोदर गोलंदाज चेंज झालाय ना. यस, प्रत्येक गोलंदाजासाठी आहे. यस यस हा प्रत्येक षटकासाठी ही मुभा आहे आणि प्रत्येक गोलंदाजासाठी आहे. यस इट इज. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. दौलत. धावपलकर धावा 17. समोर ठेवलं होतं. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. अप्रतिम एफर्ट इथे मात्र फील्ड क्षेत्ररक्षकाचा पाहिला. खऱ्या अर्थाने स्वतःच्या फलोत्तरीमध्ये क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज दौलत याला आपण पाहिलं. दौलत यांनी अगोदर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फार मोठ्या धावांची दौलत लुटली आहे फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना इथे मात्र कंजूसगिरीने गोलंदाजी करतात असं म्हणायला हरकत नाही. या षटकामध्ये एक मोठा फटका म्हणजे एक चौकार सुद्धा आलेला आपण पाहिला. त्यानंतर शेवटचे 2 चेंडू अप्रतिमरित्या इथे मात्र हाताळले गेलेले आहेत. यानंतर या षटकाचा शेवट कसा असेल? दौलत पुन्हा एकदा तयार होतील. समोर आहेत फलंदाज मनोज खेंबारी. यावेळेस गती परिवर्तन आहे. हा फलंदाज जितका मोठा आहे हा फटका तितकाच मोठा आहे. या फटका खूप चांगला आहे. धावा म्हणतील चांगल्या. 6 धावा. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर निश्चितच 23 झालेले आहेत या षटकाराच्या मदतीने.
मित्रांनो ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आकर्षण बनलेली आहे अनेक गोष्टींसाठी आयोजन आणि नियोजनासाठी आकर्षण बनलेली आहे इथे मात्र समोर ज्या ठेवलेले आहेत मानाचे करंडक त्यांच्यासाठी आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीजचं आणि प्रत्येक गोष्टीचं इथे मात्र आकर्षण आहे मित्रांनो याही पेक्षा वेगळं आकर्षण आयवा झेलसाठीच आहे कारण आयवा झेल जर कोणी प्रेक्षकांनी इथे मात्र सीमारेषेच्या पलीकडे पकडला तर त्या प्रेक्षकाला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल रवींद्र बाबरे गणेश रसाळ बंटी बाबरे कैलास बाबरे रवी शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने हे 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र पुरवलं जाईल पाहायचंय इथे या अगोदरचा जो फटका होता त्या फटक्यावर एका क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने एका प्रेक्षकाने झेल घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो झेल जर तिथे मात्र कलेक्ट झाला असता तर त्याला 500 रुपये निश्चितच इकडे मात्र देऊ केले असते 23 धावा धावपलकर आहेत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपलाय क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र वापरला जाईल पाहिजे कोणता गोलंदाज क्रमांक 3 साठी इथे येतोय मला असं वाटतं पहिलं षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या होत्या एक गडी बाद केला होता तो अनिकेत सेकंड स्पेल मध्ये स्वतःला पुन्हा एकदा निश्चितच इथे मात्र घेऊन आलेला आहे पाहायचंय कर्णधाराने त्याच्यावर विश्वास टाकलाय खऱ्या अर्थाने कर्णधार कधी कधी विचारणा करत असतात परंतु तो जो खेळाडू असतो त्या खेळाडूवर इतर गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आत्मविश्वास आहे का त्याची तयारी आहे की नाही या गोष्टी खऱ्या अर्थाने तिकडे मात्र पाहाव्या लागतात क्रमांक 3 चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ असेल इथे मात्र क्षेत्ररक्षण आता फैलावलेलं आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन त्याचबरोबर आपण पाहू शकता लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन आहे डीप मिड विकेट आहे आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीचे पाक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत गोलंदाज तयार क्रमांक 3 च्या षटकासाठी या बेस फटका जस्ट फ्लिक ऑफ द रिस्क इनटू द गॅप्स बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स ग्लोरियस स्ट्रोक दिस टाइम by the batsman. सर्व काही मित्रांनो बंद होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने कारला येथे जाणाऱ्या एकविरा आईच्या दर्शनासाठी ज्या पालख्या बंद झालेल्या त्या मंदिरं बंद झाली होती आता पुन्हा एकदा मानवी जीवन कुठेतरी पूर्व पदावर येत असलेलं आपण निश्चितच पाहत आहोत गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार झालेलं निश्चितच आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत या अगोदरचा फटका अप्रतिम होता इथेही समोर ठेवलंय स्लॉक केले चेंडूला डीप मधून डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर अगदी वेगाने येत आहे चेंडू अडवतात फेकी इथे सुद्धा झाली आहे एक धाव धावपलकर जोडली गेली धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल 28 धाबा यावेळेस या धावपलकर आहेत 43 धाबांचा लक्षाचा पाठलाग इथे मात्र करायचे सेकंड सेमी फिनाले ऑफ दिस टुर्नामेंट स्मृती चषक 2022 अनिकेत राईट आर्म राऊंड दी विकेट यावेळेस अँगल कुठेतरी चेंज केला जाईल मनोज केंबारीच्या विरोधात इथे मात्र स्ट्रॅटेजी आखली आहे इथेही खोलवर टप्प्याचा चेंडू आहे मनोज केंबारीला शांत ठेवलेल्या मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने त्याच्या फटक्यांची दाहकता कमी केली आहे असं म्हणायला हरकत नाही आक्रमण निश्चितच जितकं मोठं हवं आहे तितकं मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करण्यामध्ये मनोज इथे मात्र सक्सेसफुल ठरत नाहीयेत या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने आगमन झालंय विकासजी दारवणे साहेब उद्योजक कुडवलीचे आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय इथे बसून सुरू असणाऱ्या सामन्याचा आपण आनंद निश्चितच इथे मात्र बसून लुटायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आयोजकांच्या वतीने सस्नेह मनोपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेसाठी मित्रांनो अनेकविध पद्धतीने मदत झाली आहे त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आणि ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून मिळाली ते पांडुरंगजी विठ्ठल बाबरे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांचे अनेकदा हजेरी इथे मात्र राहिलेली आहे या आयोजकांच्या वतीने त्यांचे शतशः ऋण व्यक्त करूया या स्पर्धेसाठी 10 बॉलचे बॉक्स ज्यांच्याकडून मिळाले ते सन्माननीय चंद्रकांतजी नाईक साहेब यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने शतशः ऋण व्यक्त करूया गोलंदाज तयार असेल यावे चेंडूला स्लॉक केलेला आहे पायचा आहे डीप मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन रिजन मधून खऱ्या अर्थाने लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आले चेंडू अडवला इथे फेकी झाली एक धाव या धावपलकावर आलेले आपण पाहू शकाल मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचे शीर्षक गीत सचिनजी बाबरे यांनी खऱ्या अर्थाने स्वरबद्ध केलं त्यांचे आभार व्यक्त करूयात कैलासवासी मोरेश्वर लडकू बाबरे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी सन्मान्य उद्योजक संतोषजी सावंत यांच्याकडून निश्चितच मिळाली त्यांचा सुद्धा या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करूया इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये अप्रतिमरित्या झेल टिपला गेला फलंदाज बाद झाला
ज्या चमकणाऱ्या ट्रॉफीज मित्रांनो आपण पाहतोय आजच्या दिवसातील या स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण आहे. खऱ्या अर्थाने या ट्रॉफीजवर आपलं नाव कोरण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. या सर्व ट्रॉफीज गोल्डन ट्रॉफीज आहेत. खऱ्या अर्थाने कैलासवासी मोरेश्वर लडकू बाबरे यांच्या स्मरणार्थ उद्योजक संतोषजी सावंत त्याचबरोबर किरणजी पावशे यांच्याकडून ह्या ट्रॉफीज आपल्याला सौजन्यकृत झालेल्या आहेत. धावपलकर धावा 30 आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर अनिकेतच्या माध्यमातून फेकला जाईल. पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता. दुसऱ्या स्पेल मध्ये आलेले आहेत. या स्पेल मध्ये आपण पाहिला एक गडी आतापर्यंत बाद केलेला आहे आणि 7 धावा आतापर्यंत या धावपलकर जोडण्याची संधी समोर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना दिलेली आहे. इथे ही समोर ठेवलं होतं. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका इनटू द गॅप्स. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. व्हॉट ए ग्रेट शॉट. या स्पर्धेच्या पूर्णत्वास जाण्यासाठी निश्चितच लाईव्ह स्ट्रीमिंग लाईव्ह कव्हरेज ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. धावपलकर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 34-34. स्ट्रीमिंग ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते GTC स्पोर्ट लाईव्ह यांचंही मित्रांनो सर्व टीमचं आपण कौतुक करूया. चांगलं नीट आणि क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केलं जातं. द बॉस ऑफ द टेलिकास्ट GTC यांच्या माध्यमातून स्वप्नील गांगड असतील, त्याचबरोबर आपण पाहू शकाल राजीव राठोडे, त्याचबरोबर त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल तुषार धुमाळ यांचंही मित्रांनो कौतुक करूया. सर्व पंचांचं ज्यांनी फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी निश्चितच केलेलं आहे. कौतुक असेल सर्व टीम मेंबर्सचं, टीम मेट्सचं कौतुक असेल, मनु स्पोर्ट्स बोरगाव सर्व संघाचं की ज्याने फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 आलेले आहेत आणि धावपलकर धावा 35 आलेले आहेत. यस, गुणसंख्या लेखकाला विनंती आहे, उघड्या डोळ्याने आपण निश्चितच पाहायचं आहे. आपलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये हे चांगल्या पद्धतीचं असणं फार गरजेचं आहे. इकडे कुठेही काही होऊ द्या, अगदी तुमचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये हवं. यस इट इज. चला जाऊया. 35 धावा धावपलकर जोडल्या गेल्या आणि 43 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे मात्र करायचंय. क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार असतील. विपुल पहिला चेंडू आहे फुल लेंथ उजव्या एष्टीच्या बाहेर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान केला जातो, त्यातील एक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट यॉर्कर इथे मात्र फेकली गेली आणि तो सुद्धा वाईड यॉर्कर. व्हॉट अ ग्रेट कंट्रोल गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहिलेला आहे. एक धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती, ती पूर्ण झाली. धावपलकर एकूण धावा अंकित झाल्या 36. 43 धावांचं लक्ष. या स्पर्धेतील दुसरा सेमीफिनालेचा सामना. पहिली सेमीफिनाले निश्चितच बेलपाडा संघाने वर्चस्व राखलं होतं सोनारपाडा संघाला पराभूत करून आणि या दुसऱ्या सेमीफिनालेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने खाटेकर वर्सेस आर्यन स्पोर्ट टेंबरे या 2 संघांदरम्यान हे घमासान सुरू आहे. यावेळेस बिगिट करायचा आहे. चेंडूबळीचा संपर्क नाही, मिस टायमिंग आहे. बिहाइंड दी स्टंप्स तिथे मात्र फ्लाय स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव या धावपलकर जोडली जाईल. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव खऱ्या अर्थाने या सामन्यामधून या सामन्यातील विजयापासून निकालापासून दूर घेऊन जाईल खाटेकर या संघाला. या सामन्यामध्ये जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर फक्त आणि फक्त एकच पर्याय. इथे मात्र तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट्स घ्यावेच लागतील. दिस इज द डिमांड ऑफ द सिच्युएशन. गोलंदाज तयार. विपुल प्रशांत त्याच्यासाठीचा समोर ठेवलेला चेंडू आहे. या विपुलचं कौतुक करावं लागेल. विपुल नाव म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट विपुलतेने असावी लागते. इथे मात्र त्याच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव विपुलतेने आहे. अबंडन्स ऑफ एक्सपिरियन्स. इथे मात्र ऍप्लिकेशन लेवल चांगली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. इट इज नॉट बेस्ट टीचर, इट इज अ बेस्ट फीचर ऑल्सो. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच हे फीचर दिसते आपल्याला विपुल नावाच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. शॉर्ट पिचिंग आहे. या बेस गोलंदाजाचं कौतुक केलं काय आणि त्या गोलंदाजाने एक अवांतर चेंडू इथे मात्र फेकलाय काय. निश्चितच पंच आमच्याकडे वळलेत. येस इट इज. पंचाने आमच्याकडे निश्चितच निर्देशित केलेला आहे. हा चेंडू सुद्धा डेड बॉल इथे मात्र घोषित केला गेलेला आहे. मला असं वाटतं प्रत्येक गोलंदाजाने एक डेड बॉल इथे मात्र टाकलेला आहे. क्रमांक 2 साठी दौलत आले होते, त्याने एक डेड बॉल हाताळला. अनिकेत याने एक डेड बॉल हाताळला आणि विपुल याने त्यांच्या पायावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने इथे सुद्धा एक बॉल त्याच्या माध्यमातून डेड बॉल हाताळला गेलेला आहे. पंचांचं कौतुक करावं लागेल. तानाजी ठाकरे आणि गणेश रसाळ नावाचे 2 पंच आहेत. या बेस गरिबी में आटा गिला. हा चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केलेत. प्रयत्नांवर निश्चितच समाज लक्ष देत नाही, निकालावर इथे मात्र प्रत्येक जण लक्ष देत असतो. यावेळेस हा चेंडू सरळ निघून गेला. सीमा पार चौकार.
याचा अगोदरचं कॅश प्राइज होतं त्यामध्ये 200 रुपयाची वाढ झाली. सन्माननीय पांडुरंगजी विठ्ठल बाबरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे असेल. प्रेक्षकांसाठी आता मात्र ही सुवर्ण संधी आहे. एखादा झेल तुम्ही जर टिपला तर 700 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला ऍट अ टाइम मिळू शकतं. दिस इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर दी स्पेक्टेटर्स. तुम्ही बी अवेअर राहायचं आहे. तुम्ही निश्चितच दक्ष राहायचं आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक दक्ष असतात त्या पद्धतीने तुम्ही दक्ष राहायचंय. जागते राहूचा आदेश इथे मात्र तुमच्यासाठी मिळाले असं म्हणायला हरकत नाही. 700 रुपयाचं कॅश प्राइज फॉर ए सिंगल कॅच. समोर ठेवलंय चेंडूला. व्हॉट ए ग्रेट हिट. हाय अँड हँडसम. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. मॅक्सिमम. आणि याच बरोबर हा सामना मित्रांनो इथे मात्र जिंकलेला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफिनाले मध्ये विजय प्रस्थापित करतोय आर्यन स्पोर्ट टेंबरे संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आता ज्यांचं आगमन झालं ते सचिनजी वाघचौडे सर यांचं या स्पर्धेत